तर नमस्कार मित्रांनो. तर कशा आहोत तुम्ही सगळेजण. तर भरपूर दिवसातून ब्लॉग तर काय आपल्याला आलाच नाही ब्लॉग, कारण की कामामध्ये असल्यामुळं ब्लॉग आलेला नाही. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. इंस्टावर तर सारखंच कमेंट येत होत्या आणि यूट्यूबला तर येतच होत्या कंटिन्यू. यूट्यूब, फेसबुक, इंस्टा, तर तिन्ही पण कमेंट येत होता की अशा की त्याच्या आधी मी तिथं विषय वाचलो ठेवू. त्याच्या आधी भरपूर जण म्हणत होते की बाथरूमला फरशी कशी बसवली, काय बसवलं, सगळं हे असं मला कमेंट येत होत्या. म्हणून मी सगळ्यांच्या वाचल्या कमेंट. तर ती साक्षीचं तर नाव मी सांगणार आहे तुम्हाला. त्याच्या आधी मी तुम्हाला आपल्या बाथरूमची फरशी आणि काम कंप्लीट झालेलं मी दाखवणार आहे. तर बघायचं आपलं काम का नाही, हो. आणि कमेंट करून सांगायचं की कसं आपली फरशी बाथरूमची कशी आहे कशी नाही. कुणाकुणाला आवडली, कुणाकुणाला नाही आवडली. नसली आवडली तर कमेंट करून सांगा, आवडली असली ज्यांना त्यांनी कमेंट करून सांगा. तर मला काय राग येणार नाही तुमचा. तुम्ही आपली यूट्यूब फॅमिली, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझी शेअर करतोय जे असेल ती. म्हणजे माझं जे हे आहे ते भरपूर जणांचे कमेंट आले त्या साक्षीच्याबद्दल. तर साक्षी असं आहे का, साक्षी प्रेग्नंट आहे का, असं तसं म्हणून भरपूर कमेंट आले ते. पण ते तर मी सांगणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो काम. तर चला बघू जरा का आपल्या बाथरूमचं काम कसं झालं आहे कसं नाही. चला, इथलं आहे बाथरूम, जास्त काही लांब नाही. हो. तर आवडलं तर नक्की लाईक करायची, कमेंट करायची. तर चला चला चल या. या बघा आपलं बाथरूम. बघा बघा कसं वाटायले तुम्हाला बाथरूम? बघा आपली फरशी बघा, नवीन फुलपाखराची फरशी आहे. हा, साक्षीच्या आवडती डिझाईन आहे फुलपाखराची फरशी. बघा बघा कशी वाटली फरशी. एकच नंबर. हा, त्यांनी विचार फरशी आपली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा आपलं आंघोळीचं बाथरूम. आंघोळीचं बाथरूम. बघा हे. मध्ये बी जावं की बघा हे अजून आपण काही यूज करीत नव्हतो अजून. आता झालेलं आहे, परवा दिवशी फरशी टाकली, पण मी आज ब्लॉग करतोय. बघ इथं आपण खूप लावलेले साबण, हे साबण हे ठेवायला. कसं वाटली डिझाईन, कशी वाटली फरशीची आणि कसं झालंय तुम्हाला लांबून पण दाखवतो का नाही. तुम्ही पण सेमच केलं आपण बाथरूम. बघा, आणि हे आपला जिना पण झालेला रेडी. आपला जिना पण झालाय रेडी वरी जायला. हा असं वरून बी झालंय बघा. बघा वरून बी हा दाखविला. असं अजून चला वरी, जायचं. अजून चला वरी. आता बघूया जिना आपला. बघा हे बघा असं वरून जायचं. कुठं स्लॅब. साक्षीला येत नव्हतं चढायला स्लॅबवरून, म्हणून खास करून साक्षी म्हणली एवढं घर बांधलंय आणि स्लॅब का नाही बनविला, त्याच्यामुळे बनविला. स्लॅब नाही जिना. जिना स्लॅब तर आधीच बनवलेला आहे. बरोबर आहे का. हा. कसं वाटलं. कसं वाटलं आपला स्लॅब, जिना, बाथरूम, ती फरशी, ती सगळं कसं वाटलं. बघा हे अशा प्रकारे. आणि हे खाली बाथरूम, हे प्लास्टर इकडून पण केलंय, बाहेरच्या पण साईडला प्लास्टर केलंय. करून टाकलेलं आहे आपण. इकडे आहे, कुठं जायला खाली. अय कमॉन, ज्यांना आवडलं असेल काम त्यांनी कमेंट करून सांगा. कसं. ज्यांना आपलं काम आवडलंय बाथरूम. घर पण कसं, घर पण आपलं ज्यांनी बघितलेलं आहे, ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी यूट्यूबवर ब्लॉग आलेला आहे पहिलाच, हे जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. तर चला आता बसू एका जागेवर आणि सांगू तुम्हाला पुढची प्रोसेस. चला तुमच्या कमेंटचे उत्तर. तर कसं वाटलं सगळ्यांना बाथरूम आणि आपलं काम घराचं, आणि आपलं घराचं काम कोणी कोणी बघितलंय हे पण मला कमेंट करून सांगा. कोणी कोणी पूर्ण घराचा व्हिडिओ बघितलेला आहे आपलं घर कसं झालंय कसं नाही एकदा कमेंट करून सांगा. ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांनी, आणि बघितलं नसेल ज्यांना कोणाला अजून व्हिडिओ माहीत नसेल तर आपल्या यूट्यूबमध्ये आहे 1-2 व्हिडिओ आहेत मी घराची टाकलेले आहेत. तर कंटिन्यू बघा, घराची कंप्लीट व्हिडिओ टाकलेले आहेत. भरपूर दिवसातून कामामुळं काय आपली ही नाही ही झालेलं. तर आपण तिथे बघा नवीन गाडी आणलेली बघा, तिथे लावली स्प्लेंडर गाडी तिथं आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की भरपूर ताईच्या दादाच्या आणि म्हणजे अशाच भरपूर साऱ्या इंस्टावर पण आल्या
साक्षीचा व्हिडिओ टाकला, साक्षीने साडी घातली, साक्षी प्रेग्नेंट आहे का, साक्षीला कितवा महिना चालू आहे, साक्षीचं असं तसं भरपूर म्हणजे मी काय म्हणजे जास्त लक्ष दिलं नव्हतं, पण ह्या मुद्द्यावर व्हिडिओ काढावं म्हणलं. आता भरपूर दिवस झाले, सारखं कमेंट यायच लागलेत, तर त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ खास करून काढतो आहे. तर मित्रांनो, त्याचं अजून तर काहीच नाही, म्हणजे आपण काय म्हणजे अजून हेच नाही, म्हणजे आपल्याला आता एवढं लवकर आपली बाळच ही करायची नाही, कारण की पहिलंच आपण एवढ्या दुःखातून हे झालेलो आहोत. त्याच्यामुळं आता सध्या तर काय जसं तुमच्या मनामध्ये असेल तर तसं काहीच नाही झालेलं. साक्षी प्रेग्नेंट नाही, काय नाही. तर तुम्ही आमच्या बारक्या भावाचे जोडीची व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल. तर ते स्वातीचं स्वाती तर आहे कंप्लीट का नाही. हा, स्वातीला आता आहे चालू महिना. हां, तर आपलं काही अजून विषय नाही. तर त्यांचे ब्लॉग जर बघत असाल तर मला कमेंट करून ह्याच्यात पण सांगा की आमच्या त्या बारक्या जोडीचे पण कोण ब्लॉग बघताय, आणि ह्याच्यात पण सांगा की कोण म्हणजे आमचे पण ब्लॉग आणि त्यांचे पण ब्लॉग डेली कोण बघताय दररोज. आता मी तर आपल्या तर चॅनलवर टाकायला झालो आहे ब्लॉग. तर मित्रांनो, आता तर मी तुम्हाला सांगितलं जे काय प्रश्न होता ते. तर आता कोणी लाईक केलं, कोणी कमेंट केलं, व्हिडिओला सांगा यायला कोण दररोज आमच्या व्हिडिओला लाईक करताय, कमेंट करताय. हो, काय हो, कोण आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करतो. तर आता बघा इकडं आपला स्लॅब आता घेता मी झाडून का नाही. हो, लय घाण झालेला आहे. लय आपल्या घाण झालंय, पायऱ्या हे बी झालंय. आणि बघ ते त्याला घासावं लागतं, सिमेंटाला चिटकले समजा. तर भरपूर जणांचे प्रश्न आले आहे, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतोय खास टाईम नसताना टाईम काढून मी ब्लॉग बनवतोय. तर ते पण तुमच्या प्रश्नामुळं खास करून. तर ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले डेली ब्लॉग कोण बघतंय हे पण कमेंट करून सांगा. सांगा. तर बारक्या जोडीचे बघा ब्लॉग, त्यांचे म्हणजे त्यांचे ब्लॉग बघा. त्यांनी बी आता नवीनच चालू केलंय ब्लॉग कराय. हां, त्यांनी काही जास्त म्हणजे बोला येत नाही जास्त आपल्या एवढं. जसं मला बोला येतं आहे, जसं तुम्ही प्रेम दिल्यामुळं म्हणजे मला सवय झाली बोलायची, तसं बारक्या भावाला अजून काय बोला येत नाही. जोडीला पण ते लाजत बनवतात ब्लॉग. तर त्यांनी पण सपोर्ट करा आणि आम्हाला पण सपोर्ट करा, आणि तुमचं प्रेम कायमस्वरूपी असंच राहू द्या. तर डेली ब्लॉग तर काय आता सध्या तर येणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी कंटिन्यू सांगणार आहे तुम्हाला ब्लॉग कधी येणार आहेत कधी नाही. तर व्हिडिओला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, पुन्हा सबस्क्राईब करा. आता तर मला काय म्हणजे बोलायसारखं राहिलेलं नाही. आणि जसं कोणाला काय वाटतंय तर साक्षी प्रेग्नेंट नाही अजून पण सांगतो, भरपूर जणांना वाटत असेल तर तसं काय नाही. बरोबर आहे का. हां, तर चला भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओला तर तुम्ही बघा भरपूर दिवसापासून. आता ज्वारी ही आम्ही काढलेली आहे, कामामध्ये होतो, बिवारी काढलेलं आहे. रानामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की ज्वारी काढायची होती. अजून आम्ही घरच्या घरी काढली, साक्षीनं पण किती ज्वारी काढलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे का नाही. तर प्रेम कायमस्वरूपी असं राहतं. बाय बाय.